नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला। या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे। ही गळती रोखण्यात अजूनही पक्षाला यश आलेलं दिसून येत नाहीये। त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। बडा नेता शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली असून मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला देखील उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे। परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला पुन्हा एकदा खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली होती। या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते। दरम्यान नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण यावर संजय जाधव यांनी दिलं आहे। मात्र एकीकडे खासदार संजय जाधव यांनी मातोश्रीवर आयोजित बैठकीला दांडी मारली आहे, तर दुसरीकडे मात्र ते मतदारसंघातील कार्यक्रमात दिसून येत आहेत। त्यामुळे चर्चेला आणखीनच उधाण आले आहे। दरम्यान याआधी देखील उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीला संजय जाधव यांनी दांडी मारली होती। गेल्या मार्च महिन्यात उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती। दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अनुपस्थित आहेत। संजय जाधव यांच्यासोबतच परभणीचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद अहिरराव आणि 4 तालुका प्रमुखांची देखील या बैठकीला अनुपस्थिती होती। दरम्यान 4 दिवसांपूर्वी परभणीच्या गेस्ट हाऊसमध्ये आयोजित बैठकीमध्ये संजय जाधव यांनी आपल्या मनातील अस्वस्थता शिवसैनिकांसमोर बोलवून दाखवली होती। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।